नमस्कार मित्रांनो. मी आनंद राजाध्यक्ष मुंबईहून बोलतोय. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, सुन मेरे हिंदू रे, या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटी व्हिडिओ आवडल्यास मित्रांबरोबर शेअर करा. आता आपण विषयाला हात घालू. थंबनेल बघून तुम्हाला कल्पना आली असेल, त्याच्यामध्ये फयाज हे नाव बघून तुम्हाला नक्कीच कल्पना आली असेल, की हा व्हिडिओ नेहा हिरेमठ या हुबळी येथील एका काँग्रेस पार्षदाच्या मुलीच्या हत्येशी संबंधित आहे. फयाज नावाच्या एका मुलाने तिची हत्या केली. त्याचं नाव फयाज होतं, त्यामुळे त्याचा धर्म नसतो. वन वे ट्रॅफिक होता, त्याला ती आवडत होती, तिला इंटरेस्ट नव्हता, तिने नकार दिला होता. आणि पण तो इतका पाठी लागला होता की ती 2 महिने कॉलेजलाच गेली नव्हती. आजारी पडली होती, कॉलेजलाही गेली नव्हती. पण परीक्षा होती म्हणून ती कॉलेजला गेली होती. तिथे त्याने तिचा रस्ता अडवला आणि पुन्हा तिला त्याने प्रपोज केलं. तिने नकार दिला. त्याने चाकू काढला आणि तिच्यावर 9 घाव घातले. गेली बिचारी. ठीक आहे. याच्यापुढे या विषयावर काय आहे की बऱ्याच जणांनी चर्वण खूप केलंय, त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टीत पडणार नाही. नेहाचं आयुष्य कसं वाचू शकलं असतं, आता ती काय वाचणार नाही म्हणून ती गेली. पण अशा परिस्थितीत सापडलेल्या काही मुलींचं आयुष्य यापुढे तुम्ही कसं वाचवू शकाल, त्याच्याबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, माझ्या कॉलेज कारकिर्दीमध्ये, म्हणजे मी जेव्हा कॉलेजला असताना, कारकीर्द वगैरे जरा खूप जड शब्द झाले. मी कॉलेजमध्ये असताना 73 साली वगैरे असं काही प्रकार होत नसत. कोणाची असं काही करायची हिंमत नसे. आणि मुख्य म्हणजे काय होतं की कोणी जर समजा असं करायचा प्रयत्न केलाच, तर त्याची तिथल्या तिथे कणिक लिंबून काढली जात असे व्यवस्थित. ठीक आहे. सुरक्षित होत्या मुली त्यावेळी. आणि मुलीला जर कोणी मनाविरुद्ध छेडलंच, तर सहसा एक प्रश्न विचारला जाईल, तुला आई बापांनी काय हेच शिकवलं काय? आज तोच प्रश्न पुन्हा विचारायची गरज पडलेली आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने. त्या फयाजला तसं काय सांगण्यात काही अर्थ नाहीये. हा प्रश्न आपल्या मुलांना आहे, की अशा वेळी मुलीचा जीव वाचवायचा असतो, मध्ये पडायचं असतं. आई-बापांनी शिकवलेलं दिसत नाहीये. तसं आम्हालाही आमच्या आई-बापांनी असं काही शिकवलं नव्हतं. पण हे करायचं असतं ही एक उपजत जाण होती. तसा एक न सांगता संस्कार होता. आजकाल मला वाटतं असं करू नका हे संस्कार दिले जात असावेत घरनं. काय सांगावं? सेक्युलरिझमला नमन आहे. म्हणजे माणसाचं काय सांगणार? माणसा पगाचं मेंढरं बरी, ती तरी टक्कर मारतात अशा परिस्थितीत. माणसं काय आपल्या त्या गावचेच नाही असं म्हणून पुढे चालू लागतात. असो, पण नेहाचा जीव कसा वाचला असता? एक सोपी गोष्ट आहे. आता बहुतेक लोक याच्यावर काय म्हणतील, "अरे, त्याच्या हातात तर चाकू होता. आम्ही निशस्त्र होतो." काय त्याच्याकडे, म्हणजे त्याच्याकडे चाकू होता आणि आमच्याकडे काहीच नव्हतं. चूक आहे. होतं, तुम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे इतके आपण आज बधीर झालो आहोत. या परिस्थितीत काय करायचं असतं, हे विसरून गेलो. मुलांकडे दोघींकडे सहसा बॅकपॅक असतं. त्या बॅकपॅकला पट्टा असतो लटकवायला खांद्यावर. ते पकडून मारता आलं असतं. बॅकपॅकची ढाल करून त्या मुलावर चाल करून जाता आली असती. आणि त्याच्या ढाल करायला हातात शस्त्र काय दुसरं. पॅन्ट घालतात, ते कमरेला पट्टा असतो ना, त्या पट्ट्याला एक बेल्ट बक्कल असतं ना, तोच पट्टा काही सेकंद, म्हणजे सेकंदात तो पट्टा उपसून, बक्कल खोलून पट्टा उपसून, पट्टा पाठीमागनं पकडून मनगटावर एक बेटावर टाकलं, पुढे बक्कल. एक रपाटा पुरे होतो.
त्या फैयाजचा सगळा जोश जो आहे ना हवेत उडून गेला असता, एक रट्टा पडला असता तर. कोणालाही असं काही करावं असं वाटलं नाही, सुचलं नाही. नंतर पकडलं जाऊन त्या फैयाजला. त्यांनी मारलं तिला, तो पळून जायला लागला, त्याला जाऊन पकडलं. काय उपयोग होता? मध्ये पडला असतात, पट्टे काढून 4 मुलं, म्हणजे एकदा तिने म्हणजे ती ओरडली, तिला त्यांनी पाडलं खाली आणि चाकू मारतोय. ते बघितल्या खरं तर त्याच वेळेला लोकांनी सेकंदात पट्टे काढून 4 लोकांनी त्याच्यावर, एकटा जरी माणूस गेला असता ना त्याच्यावर चाल करून, तरी पुरे होतं. त्याची काय फॅफॅ उडाली असती त्याची. त्यांचं अवसान ना, तुम्ही शांत राहिलात, तुम्ही बधीर राहिलात तरच त्यांचं अवसान, त्यांना अवसान चढतं. नाहीतर त्यांच्यात पाणी नसतं काही. काय सांगणार? म्हणजे लक्षात आलं असेलच तुम्हाला काय करायचं असतं अशा वेळी. या वयात सुद्धा मी, माझ्या पुढे असलं काय झालं तर नक्कीच कमरेला पट्टा असेल, पॅन्ट घातली असेल कमरेला, माझ्या पुढे पॅन्ट असते तसा बाहेर असताना, कमरेचा पट्टा काढून त्या माणसाला वार केल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा उपयोग काय? असं या महाराष्ट्रात काही लोकांनी जन्म घेतले. आजकाल एक आपलं आधारवाडाने बऱ्याच जणांना बधीर करून टाकलेलं आहे. ही कथा वेगळी, त्याचा पुन्हा कधीतरी. पण एकूण काय हे तुम्ही करू शकला असतात, हे असं करणं गरजेचं आहे. कारण आपल्याच आई बहिणी आहेत, आपल्याच बहिणी आहेत, आपल्याच लेकी आहेत, आपल्याच बायका पण आहेत. आणि या लोकांना वयाची काही चाड नसते. आईवर सुद्धा हात टाकायला कमी करणार नाही. त्यामुळे अब्रू वाचवण्यासाठी निदान पट्टा तरी उगारणं हे कर्तव्य ठरतं, हे लक्षात घ्या. अजून काय सांगणार? काही नाही, इतकंच. ठीक आहे. यापुढे तरी कोणाला दुसऱ्या नेहा होऊ नये हीच इच्छा. लोकांनी यापासून प्रेरणा घ्यावी. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. काय म्हणजे थेट मोदींपर्यंत गेला पाहिजे असं काय म्हणण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. पण जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल त्याच्यापैकी काही लोकांनी जरी यातनं प्रेरणा घेतली, आपल्या पुढे तशी नेहा होऊ दिली नाही, तरी पुरेसं आहे. तेवढंच सांगायचं. आई भवानी रक्षण करो. जय श्रीराम, जय शिवराय. व्हिडिओ जरूर शेअर करा, विसरू नका. हा व्हिडिओ महत्वाचा आहे. ठीक आहे.